विनायकच्या खात्यामध्ये. सलामीर फलंदाज तर शिळगावचे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी जर कोणी असतील तर त्यांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. कारण की अतिशय चांगली संकल्पना आहे आणि ती संकल्पना राबवित असताना मी म्हणेन थोर मोठ्यांचे आशीर्वाद हे सातत्यानं लाभणं गरजेचं आहे. दर्श मान्यवर देखील व्यासपीठावरती आहेत. त्या सर्वांचं योगदान आहे या स्पर्धेसाठी आणि त्या योगदानाच्या आधाराने मी म्हणेन एक चांगली स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहतोय. पहिले षटक कंप्लीट झाले. पहिल्या षटकाखेरीज 14 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. सुरुवात मात्र दमदार पाहिली आहे. खास करून जर आपण विचार केला तर फलंदाज सचिन याचं कौतुक करावं लागेल, ज्याने एक चौकार एक षटकार टोकला आणि आपल्या संघाला मात्र चांगली सुरुवात मिळवून दिली आहे. दरम्यान गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज नवीन गोलंदाज धीरज गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. नीरज हा चेंडू फील्ड करण्याची संधी होती मात्र ती संधी चुकली आहे आणि चेंडू आउटफील्ड पास असल्या कारणास्तव मात्र निघून जातोय. तो लेग बाईटचा पंचांचा इशारा येतोय. सीमा पार आणि एक चौकार मिळतोय. सांघिक 4 धावा या ठिकाणी मात्र ऍड होतील आणि या 4 धावाच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 18 या धावसंख्येवरती. अतिशय वेगानं चेंडू फेकला होता गोलंदाजानं मात्र त्या वेगा आधारे मी म्हणेन फलंदाजाला बीट केलं होतं. चेंडू त्याच्या पॅडवरती आला होता मात्र त्यानंतर नशिबाची साथ मी म्हणेन लाभली ती फलंदाजी करणाऱ्या विराज 11 संघाला. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा टॉप एज. पुन्हा चेंडू निघून जातो तो लॉंग शॉटच्या दिशेनं. फाईन लेग आणि दरम्यानच्या मधोमध चेंडू सीमा पार. यावेळेस मात्र टॉप एज असल्या कारणास्तव फलंदाजच्या खात्यामध्ये धावा जोडल्या जातील आणि संघ जाऊन पोहोचतोय तो 22 या आकड्यावरती. रिजे सलग 2 चौकार या ठिकाणी एक सांघिक तर एक वैयक्तिक असे 2 चौकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बॅटमोरचं विकेट. दरम्यान हा चेंडू सुरेख फटका आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू ह्यावेळेस मात्र पडला. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी इशारा येतोय. चौकाराचा इशारा आलाय कारण की ज्यावेळेस चेंडू फील्ड करत होता क्षेत्ररक्षक त्यावेळेस मात्र सीमा रेषेवरती त्याचा पाय आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख फलंदाजी. मी ज्याप्रमाणे म्हटलं होतं नवनाथ सरंके की पहिल्या मॅचला जवळून पाहिलं या दोन्ही संघानं ते पाहता या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल विराज 11 संघाचा आणि त्या प्रयत्नाला आतापर्यंत यश देखील लाभलंय. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 26 धावा दुसरं षटक मार्गस्थ असताना धावफलकी आपण पाहतोय. सव्वीस धावा धावफलकावरती आमचे साथी गुणलेखक अजित आम्हाला माहिती देत आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या. सत्तावीस धावा 4 चेंडू संपन्न झालेत. रायटा मोहरचं विकेट. नाही तर पंचांना पार करून हा चेंडू भन्नाट वेग पाहायला मिळतोय गोलंदाज नीरजचा. एक चेंडू डॉट आला होता. थोडीशी गडबड झाली होती मी म्हणेन आमच्या गुणलेखकाची. आणखी सातत्यानं सूचना केल्या जातात आमच्या गुणलेखकाला त्यामुळे त्याचं लक्ष थोडंसं विचलित झालं होतं. त्या कारणास्तव थोडीशी स्मॉल मिस्टेक मात्र त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकाखेरीज धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा प्रति षटक 13.50 अशी सरासरी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एक मात्र फलंदाज बाद झाला होता तो सचिन बाद झाला होता. ज्या सचिननं दशकादम दाखवला होता षटकार चौकार दाखवला होता तो बाद झाल्यानंतर मात्र आता पूर्णतः जिम्मेदारी स्वीकारली विनायकनं. जो विनायक सलामीसाठी आला होता आणि त्याला माहित आहे एक जर मोठी धावसंख्या भरायची असेल तर आपल्याला शेवटपर्यंत चांगला दमदार खेळ दाखवणं गरजेचं आहे. आपल्या संघाच्या हितासाठी विमाने चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं तो विनायक. दरम्यान गोलंदाजीमध्ये परिवर्तन. एक शुभम
तिसऱ्या षटकासाठी तिसरा गोलंदाज आपण सुगंधला पाहतोय, याला पहिल्या चेंडूवरती सांगिक यश रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला होता, विनायक बाद झाला. आता नवीन फलंदाज रोहन मैदानावरती आपण पाहतोय. सलामीर फलंदाजानं मात्र सुरुवात दमदार केली आहे, त्यानंतर मात्र मिडल ऑर्डरच्या फलंदाजाला त्याच्यावरती साथ चढवावा लागेल. इथं मात्र पाया रोवलाय, त्याच्यावरती कळसाचं काम करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र चेंडू करण्यात लॉंग ऑन तैनात आहे, त्याच्या चेंडू हातामध्ये विसावेल. फेकी थोडीशी खराब होती, मात्र कोणत्या प्रकारचं धाडस करू शकले नाहीत हे दोन फलंदाज, कारण की दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झाले. तिथनं मात्र चांगला खेळ या दोन फलंदाजांकडनं अपेक्षित आहे. ते पाहता मी म्हणे अशा प्रकारची रिस्की धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न दाखवला जात नाहीये, कारण की बचेंगे तो और भी लढेंगे अशी रणनीती इथनं मात्र पत्करली जाते. ती फलंदाज ओमकार आणि रोहन या दोन फलंदाजांकडनं. टॉपलकावरती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर 29 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. 2 षटकांमध्ये तब्बल 27 धावा आल्या होत्या. मात्र तिसरं षटक थोडंसं दिलासाजनक षटक आपण पाहतोय ते आयुष 11 या संघासाठी, कारण की 2 षटकामध्ये मार बसल्यानंतर कमबॅकची गरज होती आणि ती गरज मी म्हणून शमवण्याचं काम केलं जाईल का ते गोलंदाज सुगंध याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, कारण की डाव्या उजव्या हाताची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. अशा प्रकारचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस मैदानावरती असतं त्यावेळेस गोलंदाजाला मात्र थोडंसं कठीण काम करावं लागतं दिशेवरती नियंत्रण ठेवण्याचं. मात्र ते काम या ठिकाणी केलं जाईल का सुगंधच्या माध्यमातून. जास्त विलंब करू नका, कारण की तब्बल 6 संघ या लीग मध्ये आपण पाहणार आहोत. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र प्रयत्न केला होता, स्थित करण्याचा प्रयत्न फसलाय आणि फलंदाज बाद. ज्या प्रकारची अपील आपण लाऊड अपील पाहिली होती यष्टीरक्षकाकडनं, मात्र ती अपील योग्य होती हे दाखवून दिलं पंचांनी आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. त्याकडे जे नवीन फलंदाज कुणाल, नेट क्रमांकाचा विचार केला तर 5व्या क्रमांकावरती कुणालला मात्र संघ नायकानं पाठवलंय. कुणालवरती विश्वास टाकलाय, मात्र तो विश्वास कितपत सार्थ करेल कुणाल. आणि की अगोदर जर आपण विचार केला तर रोहन बाद झाला, 0 या धावसंख्येवरती बाद झालाय. एक चांगलं षटक आतापर्यंत म्हणावं लागेल ते आयुष 11 संघासाठी. क्लीन बेल्ट सरळ यष्टांचा वेध घेतला, सलगचा हा दुसरा गडी बाद करत असताना गोलंदाज आपल्याला सुगंध पाहायला मिळतो. जी अपेक्षा केली होती सुगंधकडनं ती अपेक्षा मात्र पूर्ण करत असताना मैदानावरती गोलंदाज सुगंध. डीजे धन्यवाद. 1 to go. पहिल्या चेंडूवरती
सलग 2 फलंदाजांना बाद केलंय आणि या ठिकाणी नामी संधी चालून आली आहे ती गोलंदाज सुगंधला विकेट हॅट्रिकची संधी. मात्र हा फुल्लेचा चेंडू होता रक्षात्मक फटका आपण म्हणू शकतो. ऑन साईडला खेळून दरम्यान या ठिकाणी अर्जुन काटे यांचं देखील शुभागमन झालंय. तर विनंती असेल की आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. विनंती असेल त्यांना की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. स्पर्धा पाहतोय आपण शिलगाव प्रीमियर लीग 2020 पर्व आपण अनुभवतोय. दरम्यान गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज निशांत या ठिकाणी सज्ज चाललेले लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हलक्या हातानं चेंडूला फक्त टॅप केलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय तो शॉर्ट मिड ऑफला. तोपर्यंत फक्त एक धाव. फिल्डिंग करणाऱ्या संघाची मात्र त्यानंतर या संघाने ह्या 2 धावा केल्यात प्रतिस्पर्धी संघाला. या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न ज्या प्रकारे देत असताना ओमकार जो वंडावरती आला फलंदाज त्याच्याकडनं देखील अपेक्षा असेल संघाला. मात्र ते जर आपण विचार केला तर फलंदाजांचा बोलबाला राहिला होता. मात्र त्यानंतरची जी 2 षटकं आहेत त्या 2 षटकांमध्ये अतिशय चांगलं कमबॅक मिळवून दिलंय त्या आयुष 11 संघाला. तर कदाचित बॅकफुटवरती जाऊन त्या चेंडूवरती मात्र चांगला फटका खेळण्यामध्ये आता फलंदाज माहीर झालेत. मात्र ह्या ठिकाणी लेंथ देखील ॲक्युरेट होती आणि गती देखील होती. म्हणजे भेदकता आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजीमध्ये. आणि त्या जोरावरती मात्र प्रतिस्पर्धी मिराज 11 संघाच्या फलंदाजांना मात्र रोखून धरण्यामध्ये यश लाभलंय त्या आयुष 11 संघाच्या गोलंदाजांना. 4 षटक कंप्लीट झाले. धावसंख्या धावपलकरती 35 धावा. इथनं अजूनही एक निर्णायक निमाणी स्लॉगरचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं हे महत्वाचं असेल ते विराज 11 संघाला. गोलंदाज ज्या गोलंदाजांना कमबॅक मिळवून दिलाय त्या सुगंधाचा पुन्हा एकदा वापर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय तो लॉंगलेग आणि स्क्वेअरलेगच्या मधोमध चेंडू आलाय. थोडीशी मिसफील्ड झाली आहे. मात्र तरी देखील धाडस करू शकले नाही ते फलंदाज. फक्त एकाच धावेवरती समाधान मानलं आणि या एका धावेनं मात्र संघ पुढे सरकतोय. 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय.
आतापर्यंत जर फलंदाजांचा विचार केला तर 4 फलंदाज गमावलेत. फलंदाजी करणाऱ्या विराज 11 टीमनं ओव्हर द विकेट सुगंध पुन्हा एकदा पंचांना पार करून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, मात्र टायमिंग सुरेख नाहीये कारण की टाइम केलं जात नाही चेंडूला. दरम्यान पंचांचा इशारा तर फलंदाज बाद. पायचिकच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झाला. 5वा धक्का यावेळेस मिराज 11 या संघाला. चेतू आलिमकर, चैतक निकनेम चेतू या नावाने निश्चित ओळखला जात असेल कारण की प्रत्येक खेळाडूला साधारणतः लाडानं काही नाव दिलं जातं आणि तशा प्रकारचा हा चेतू मात्र या प्रकारची या प्रकारे मी म्हणेन त्याच्याकडनं अपेक्षा आहे तशी फलंदाजी होईल का तब्बल जर विचार केला तर 7व्या क्रमांकावरती तो खेळतोय. मात्र तरी देखील आता ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर 11वा फलंदाज आला तरी देखील त्याच्याकडनं अपेक्षा केली जाते षटकार चौकारांची. मात्र तशी अपेक्षा चैतक करणं देखील असेल. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र गरज नव्हती मी म्हणेन. तर स्वभावता आहे जर नवनाथ सालुंके आपण विचार केला चेंडू डिलिव्हर केल्यानंतर नॉनस्ट्राईक यांचा फलंदाज थोडासा स्टार्ट घेतो आणि त्याचा परिणाम स्वतःच्या काउंटरमध्ये चांगली फील्ड केल्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झालाय. आदित्य नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. मात्र आता ओंकार बाद झालाय ज्याला फक्त आणि फक्त धावा गमावल्या आपल्या संघासाठी त्या 3. आणि आता मात्र आदित्य नॉन स्ट्रायकेडवरती असेल. स्ट्रायकेडवरती चैतक अजूनही मैदानावरती असेल. षटकातील 4 चेंडू समाप्त झाले. अजूनही 2 चेंडू या ठिकाणी मात्र शिल्लक असतील आणि या षटकामध्ये आतापर्यंत धाव आली आहे ती फक्त 1 धाव. निर्णायक गोलंदाजी या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते आतापर्यंत सुगंधची की ह्या अगोदर देखील 3रं षटक त्याचं आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी धावा दिल्या होत्या फक्त 3 आणि आतापर्यंत या षटकामध्ये धाव खर्च केला ती फक्त आणि फक्त 1 धाव. सुरेख गोलंदाजी ज्या प्रकारची अपेक्षा होती संघाला त्या प्रकारेच गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय. चेंडू जातोय तो वाईडिश लॉंगॉनला. 1 बाउंड चेंडूला गॅदर केलं जाईल तोपर्यंत मिळते ती 1 धाव. कारण की दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला. आणखीन एक फलंदाज मात्र गमवावा लागतोय तो विराज 11 संघाला. अंतिम चेंडू ह्या फर्स्ट सेक्शन मधील अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जे खेळाचं पहिलं सत्र आहे. आतापर्यंत 29 चेंडू डिलिव्हर झालेत. मात्र अंतिम चेंडू त्या चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू यावेळेस रंगळत जातोय तो वाईडिश लॉंगॉनला चेंडूला फील्ड केलं जाईल. पुन्हा एकदा संधी होती मात्र यावेळेस 2 धावा कंप्लीट होत आहेत. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न होत आहे मात्र प्रयत्न फासलाय कारण की अंतिम चेंडू होता आणि अंतिम चेंडूवरती अशा प्रकारचं चित्र आपण कित्येकदा पाहतोय. 2 धावा या ठिकाणी मात्र सांघिक जोडल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळते ती 39 धावा आणि 40 धावसंख्येचं एक मापक असं लक्ष असेल ते आयुष 11 या संघासमोर. या प्रकारे जर आपण नवनाथ साळुंके पाहिलं तर 2 षटकामध्ये सुरुवात झाली होती 27 धावा आणि 5 षटकांच्या समाप्तीपर्यंत धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळते फक्त 39 धावा. तर 40 धावसंख्येचं टार्गेट कशा रीतीने पूर्ण करेल आयुष 11 संघ ऐकू खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. मात्र तत्पूर्वी आपण वलूया या ठिकाणी मात्र व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांचं स्वागत आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. तर मी पुन्हा एकदा विनंती करतो आमचे सन्माननीय अर्जुन काटे यांना की या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सातत्यानं आमच्या आयोजन कमिटीकडनं आमच्या स्पर्धकांच्या माध्यमातून देखील त्यांचं नाव उल्लेख केला जात आहे. तर त्यांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. टू नवनाथ साळुंके. धन्यवाद साहित पाटील. तत्पूर्वी आपण बोलूया सत्कार आपण घेणार आहोत ज्या मान्यवरांनी या स्पर्धेला आम्हाला चांगला हातभार लावलाय. आदरणीय सकाराम आलिमकर साहेब यांचा सन्मान करतील रोहिदास आलिमकर. तसेच सन्मान्य चंद्रकांत शेठ आलिमकर विभाग प्रमुख शिलगाव यांचा सन्मान करतील रोहिदास आलिमकर.
रमेश काटे साहेब ज्यांनी आम्हाला या स्पर्धेकरता पूर्ण टी शर्ट दिले त्यांचा सन्मान करतील. तसेच नवनाथ पाटील साहेब करडीगाव यांचा देखील सन्मान करतील रमेश आलिमकर. तर बोलूया या ठिकाणी 5 षटकामध्ये तब्बल जर धावगती जर पाहिली तर विराज 11 संघाची 5 षटकामध्ये धावगती झाली आहेत 39. पहिल्या सामन्यामध्ये 7 ची सरासरी पाहिली, दुसऱ्या सामन्यामध्ये आपण 8 ची सरासरी पाहतोय. पद्माकर पाटील साहेबांचा सन्मान करतील रमेश आलिमकर. पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता, मारायचं होतं फडकेपड्यामध्ये, चेंडू गेला सिलगावामध्ये. अशा प्रकारे चित्र झालंय. एकच धाव आली, एका धावेबरोबर सुरुवात मात्र करून देत आहेत. पद्माकर पाटील साहेबांचा सत्कार होतो. तसेच नवनाथ पाटील यांचा देखील सन्मान करतील रमेश आलिमकर. या ठिकाणी सिलगावचे जे कोणी वरिष्ठ असतील, सन्माननीय असतील, त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. जी फौजदार साहेब यांनी देखील व्यासपीठावर यावं. रोशन काटे आपण देखील व्यासपीठावर यावं. अर्जुन काटे साहेब आपण देखील व्यासपीठावर आपला देखील सन्मान केला जाईल. चांगला चेंडू होता, सन्मान दिलाय. बॉटमॅनचा वापर केलाय. ज्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, मानस धाडस दोन्ही पाहायला मिळत आहेत. 2 धावा आल्या, 2 धावे बरोबर धावसंख्या धावफलकावर 5 धावा. जर तुमच्यामध्ये चपलता असेल, रनिंग भिटुंडा असेल, तर तुम्ही कोणत्याही क्षणाला 2 धावा 3 धावा पूर्ण करू शकता. मात्र तुमच्यामध्ये आळसपणा असेल तर तुम्हाला 2 धावा येताना दिसणार नाहीत. गोलंदाज रोहन, चांगला गोलंदाज. शकले नाही. 2 धावे बरोबर धावसंख्या धावफलकावर 8 धावा. जी सरासरी गाठायची आहे ती पूर्ण केली या फलंदाजाने. कारण आपल्याला एक मनामध्ये निश्चय असतो का हा टार्गेट मला पूर्ण करायचा आहे. चेंडू प्रहार पाहायला मिळतो, पहिला षटकार पाहायला मिळणार का? मात्र नाही. झेल ड्रॉप, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, मिस फील्ड पाहायला मिळतोय विराज 11 संघाकडनं. मात्र आयुषची सुरुवात मात्र चांगली आहे आयुष 11 संघाची. षटक समाप्त झालंय. एका षटकानंतर धावसंख्या धावफलकावर 10. डीजे
फलंदाज आहे. एक ऑलराऊंडरची भूमिका सील गावामधून आपल्याला पाहायला मिळतो. सील संघाच्या माध्यमातून नेहमीच चांगला परफॉर्मन्स केलाय. अतिशय चांगला असा चेंडू ब्लॉकरचा मारा खोदून काढलाय. चांगली क्षेत्ररक्षण. कोण आहे क्षेत्ररक्षण? तो धावला रोशन. नक्कीच आपलं स्वतःचं नाव रोशन करेल, संघाचं करेल, शील गावाचं करेल. ही क्षेत्ररक्षण अशा प्रकारे जर तुम्ही केली. अतिशय चांगला असा चेंडू. हेलिकॉप्टर मात्र शॉर्टकट खेळलाय. लॉंगॉन मध्ये 2 धावा पूर्ण केल्या. सचिन मात्र चांगली गोलंदाजी करतायत. त्यांना क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाही. तुम्हाला क्षेत्ररक्षण करावे लागेल. आवाज करू नका तर पेनल्टी बसेल. अशोक काटे 2 धावांची पेनल्टी आहे. आतमध्ये गेले तर 3 धावा. लक्षात असू द्या, नियमांची जी अंमलबजावणी केली जाईल, कोणताही नियम असेल. अतिशय चांगला चेंडू खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे, मीच आहे आणि मीच घेणार. फलंदाज बाद. फलंदाज बाद झाला. डीजे मास्टर आपलं लक्ष असायला पाहिजे. चौकार गेला रे गेला की लगेच, षटकार गेला रे गेला की लगेच. सरासरी आरोग्य प्रत्येक षटकामध्ये 8ची ती पहिल्या षटकामध्ये 10 आल्यात. सचिन चांगल्या प्रकारे चेंडू फेकतात. सुंदर डिलिव्हरी या ठिकाणी. गोलंदाज रोहननं काहीतरी आक्षेप घेतलाय की हा फलंदाज बाद झालाय. परंतु आमचे पंच आहेत, दोन्ही अतिशय अनुभवी पंच. एका बाजूला सुरेश यांना खूप वर्षाचा अनुभव, दुसऱ्या बाजूला तकदीर आलिमकर यांना कमी वर्षाचा अनुभव. म्हणजे तरी पाहिलं तर सुरेशच्या तुलनेत थोडं कमी आहेत आणि पंचाने अचूक निर्णय दिलाय. आणि यष्टीरक्षकाचा कामच असतो की कोणत्याही ना कोणत्या चेंडूवर अपील करायचं म्हणजे करायचंच. म्हणजे जेणेकरून जर सिनियर असतील तर त्यांच्यावर दबाव येईल आणि जे ज्युनियर असेल तरी दबाव येतोच. परंतु सिनियर आहेत त्यांच्यावर दबाव येणार नाही, कारण सिनियर हा एक अनुभव असतो आणि अनुभव बाळगून ते पंच म्हणून काम पाहत आहेत. सचिन शेवटचा चेंडू घेऊन येतो फलंदाज. अतिशय चांगला असं चेंडू. गुडलेनला चेंडू फेकण्यात आला. निर्धाव चेंडूची सांगता. षटक समाप्त. 2 षटकानंतर धावसंख्या धावलगावर 13. धन्यवाद. तर याच्या पुढचा सामना असेल तोच का शेवटचा राहिला तोच सामना होईल ना आयोजक? चला याच्या पुढचा सामना असेल स्वर्गीय द्रौपदा 11 विपक्ष प्रणाली 11 यांच्यामध्ये सामना होईल. चला नाणेफेकी करायचे. या सामन्याचं नाणेफेकी करतील पद्माकर पाटील साहेबांना विनंती करतो या सामन्याचं नाणेफेकी करावं. 2 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 10ची सरासरी पाहिली. दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा आल्यानंतर 7.5ची धावगती पाहायला मिळतो प्रति षटकामागे. म्हणजे कुठेतरी जर पाहिलं तर विराट संघ थोडासा मागे आहे. संजय भास्कर जुना पुराणा चावल पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद.
करत राहा, दोघांचं तालमेल आपलं जमेल. तर या ठिकाणी जी सफलता आहे ती मी मगाशीच म्हटलं, पुराणा चावल जर त्या तांदळाला जर पाण्यामध्ये जास्त ठेवला तर तो फुलफुलीत होतो. तसा गोलंदाज संजय भास्कर अतिशय खूपच अनुभवी गोलंदाज आहे. कारण एक वेळ आम्ही एकत्र खेळलोय, मग ओपन मधून असो शहरी मधून असो, असा हा संजय भास्कर. आणि आज पहिल्या चेंडूवर त्यांनी सफलता मिळवली. म्हणजे IPL मध्ये आपली हुकूमत, आपला ठसा त्यांनी प्रस्थापित केलाय. अतिशय चांगली गोलंदाजी. अशा प्रकारे जे षटक हाताळलं तर नक्कीच मी म्हणेन विराज 11 संघावर मानसिक दबाव येईल आणि मानसिक दबावाखाली आदरणीय नरेश आलिमकर साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालं. त्यांचा देखील मनपूर्वक आभार. फुलटच चेंडू फेकलाय. आता मात्र मी थोडस जरूर म्हणेन, कारण हा दुसरा चेंडू मी पाहिलाय. अंपायरने दोष देण्यात काही अर्थ नाही, कारण पूर्वी देखील असे चेंडू फेकायचे. आता नियम वेगळे आहेत, पण आताचे पंच आपण ठेवले नाहीत, याला जो अर्थ नाही. मला तर नाही आवडत. आताचे पंच ठेवा तुम्ही, तेव्हा आपण अशा गोष्टी भेटेल. कारण सुरेश आलिमकर जेव्हा खेळायचे तेव्हा असे डोक्यावरचे चेंडू असायचे. कदाचित बरोबर आहे त्यांचं. हा मात्र चांगला सामना आहे. या चेंडू प्रहार जरूर केला, मोठा फटका या ठिकाणी. मात्र क्षेत्ररक्षकाने एक झेल ड्रॉप जरूर केला होता, मात्र या ठिकाणी झेल पकडलाय. मी मगाशीच म्हटलं, संजय मध्ये जी गुणवत्ता आहे ती कधी त्याला गोलंदाजी द्या, तो चांगल्याच प्रकारे षटक हाताळलं. अतिशय चांगला असं चेंडू खेळून काढलाय कार्पेट रे प्रमाणे. कव्हर मध्ये चेंडू गेला, मी स्पीड पाहायला मिळतो. 2 धावा पूर्ण केल्यात महेशनं. 2 धावांविरोधात धावसंख्या धावफल कव्हर 17 धावा. तर चला या पुढचा जो सामना असेल प्रणाली 11 विपक्ष द्रुपदा 11 याच्यामध्ये सामना होईल. दोन्ही संघाने नडबिकी करता यावं. हा देखील चेंडू पार सीमारेषेच्या बाहेर पडतोय. महेश आलिमकर षटकार. धावसंख्या 23. लक्षात असू द्या, कारण चेंडू मध्ये धावा जर सांगायला गेलो तर आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसे खेळाडू जायचे मला तेच समजत नाही. धावसंख्या 23. विजयाकरता आपल्याला 40 धावा करायच्या आहेत. 8मध्ये विजयासाठी 17 धावांची गरज. चांगला गोलंदाज आहे, मात्र 3 चेंडू त्यांनी फुलटस फेकलेत आतापर्यंत. संजयने विकेट जरी संपादन केले असतील, मोठ्याचा वापर केला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, महेश बाद होईल का? आणि खराब क्षेत्ररक्षक मिस पाहायला मिळतो यष्टीरक्षक सचिन मार्फत. आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेवर धावसंख्या धावफलकावर वाढ होते. धावसंख्या धावफलकावर 25.
ठिकाणी आमचे मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय नरेश आलिमकर साहेब यांचा सन्मान करतील रोहिदास आलिमकर. तसेच रुद्र आलिमकर यांचा देखील सन्मान करतील रोहिदास आलिमकर. तर चला मी तिसऱ्यांदा अनाउन्समेंट करतोय. द्रुपदा 11 आणि प्रणाली 11 दोन्ही संघाचे संघटनेकडे यायचे, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी लागेल. शेवटचा कॉल असेल तुम्हाला. या कॉल नंतर तुम्हाला सामना 4 षटकांचा खेळला जाईल, लक्षात घ्या. पद्माकर पाटील साहेबांना विनंती करूया सामन्याचा. मी नरेश आलमकर साहेबांना विनंती. धावसंख्या 25 धावा, अद्याप 15 धावांची गरज. टॉपेज लागलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज सचिन. हो, खराब चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेरून गेलाय. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 26. 11 चेंडू मध्ये 16 धावा, 14 धावांची अद्याप गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तर चला प्रणाली 11 संघाचे सर्व खेळाडू समोरच्या कक्षासमोर या. अतिशय चांगला असा चेंडू, ग्लोकलचा चेंडू होता, सन्मान दिलाय. लॉंगऑफ मध्ये चेंडू एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागलं महेश याला. एका बाजूला महेश काटे तर दुसऱ्या बाजूला महेश भोईर. सामना कोण आपल्या बाजूला झुकवेल ही क्षमता दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. मोठ्या शरीरयष्टीचा महेश भोईर तर पतल्या शरीरयष्टीचा महेश काटे. तर बघूया षटकार कोण मारतोय. एका बाजूला महेश काटेनं एका षटकाराच्या मधील खेळपट्टीवर खेळतो तर दुसऱ्या बाजूला महेश भोईर. महेश भोईरनं अद्याप खेळपट्टीवर पहिल्यांदा स्ट्राईकला आलाय. किती धावांचं योगदान देईल आपल्या संघासाठी. मात्र एका बाजूला सचिननं जर चांगल्या प्रकारे षटक हाताळलं तर नक्कीच मी म्हणेन दबाव 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 निर्माण होईल. अतिशय चांगला चेंडू, गुडलेस स्पोर्टवर चेंडू फेकला झाला गोलंदाज सचिन याच्या मार्फत. सचिन जर अशा प्रकारे काही चेंडू उर्वरित चेंडू बाकी आहे ते अशा प्रकारे फेकले तर नक्कीच मी म्हणेन तुलसीराम माली नाराज होईल. कारण त्यांचा संघ थोडंसं का होईना मग बॅकफुटून येताना वाटचाल करतोय. धावसंख्या धाव फलकावर 26. एकच धाव. जोराचा अपील, पायचीचा अपील आणि या ठिकाणी पुनर्वहन गलती करतोय. ज्या ठिकाणी एकी धाव नव्हती. मात्र मित्रांनो नेहमीच क्रिकेटमध्ये एक लक्षात घ्या, नो स्ट्राईकला जेव्हा मोठा फलंदाज असतो तो संधी घेत असतो आणि संधी घेतल्यानंतर षटकार मारल्यानंतर आपल्याला जाणून येतो की नाही रे बाबा माझ्याकडे खूप मोठी चूक झाली. कारण आता स्ट्राईक महेशला होती, भोईरला होती. महेश भोईरला ज्याच्याकडे 2 चेंडू डॉट झाले होते. मात्र तिसऱ्यांदा ही चोरटी धाव घेतली महेश काटेनं. या चेंडूचा समाचार घेतल्यानंतर आपल्याला समजेल का चेंडूवर थोडीशी मिसफिल्डिंग झाली, त्याचा परिणाम भोगावा लागलाय हे आपल्याला दिसून येईल. धावसंख्या 27. मात्र या ठिकाणी मी म्हणेन जरूर महेशची चूक झाली की काय फलंदाज वाद. कारण आपण बऱ्याच वेळा पाहिला एखाद्या फलंदाजाने चोरटी धाव घेतली तर त्याचा परिणाम मात्र षटकार चौकार पाहायला मिळतात. परंतु एका बाजूला महेश काटे थकलाय, दमलाय. माझे गोलंदाज सांगतायत की महेश काटे विकेट फेकण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या धाव फलकावर 27. अद्याप विजय करायला 13 धावांची गरज आहे.
तरी या ठिकाणी 28 धावा झाल्या, 3 धावा आले सचिनच्या ह्याच्यात. एक बॅटकट, एक चौथी धाव आणि एक वाईट होता. आता मात्र 12 धावांची गरज आहे. 3 षटकामध्ये 25 होत्या, 12 धावांची 15 धावांची गरज होती. आता मात्र 3 धावा आल्यात, 12 धावांची गरज आहे. तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. अतिशय चांगली गोलंदाजी. खरंच मी म्हणे कर्णधाराचं कौतुक करेन मी या ठिकाणी, कारण ज्या ठिकाणी सचिनने गोलंदाजी दिली, पहिले षटक सचिनने फेकलं होतं 3 धावांचं, मात्र दुसरं षटक देखील त्याच्यावरच दिलं आणि पुन्हा 3 धावा देत असताना 2 षटकामध्ये 6 धावा देऊन काही फलंदाज त्यांनी बाद केलंय. अतिशय चांगली गोलंदाजी डीजे. सराईचे चालूच आहेत आणि त्याची आम्हाला पुन्हा पुन्हा तुम्ही आठवण करून द्या. तुमचं देखील मनपूर्वक आभार. खास करून मी आभार मानतो या ठिकाणी जो आयोजन आपण केलं, एक सुंदर आयोजन की आपल्या गावची प्रीमियर लीग म्हणजे आपल्या गावातला खेळाडू कशा प्रकारे निर्माण होईल, कशा प्रकारे त्या खेळाडूची पारख होईल या हेतूने आयोजन केलंय. आणि ही आयोजन देखील आपण अतिशय मी म्हणेन सुंदर आयोजन आहे. ज्या ठिकाणी जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केला जातोय, 2 कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. अतिशय सुंदर संकल्पना. शेवटची षटक 12 धावांची गरज आणि महेश त्यासाठी ओळखला जातो. हवेमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. कमी सचिन याच्या ज्याने गोलंदाजी करत असताना केवळ 6 धावा दिल्या, मात्र आल्यानंतर पहिल्या चेंडूवर गोलंदाज चैतन 6 धावा खातोय म्हणजे कुठेतरी 2 षटकामध्ये आणि एका चेंडूमध्ये. यालाच तर म्हटलं जातं क्रिकेट. अतिशय चांगला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता महेशाचा. तर महेशला अशा प्रकारे चेंडू खेळणार आहे तर नक्कीच मी म्हणेन थोडंसं का होईल दबाव निर्माण होईल. आणि आता मात्र 4 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का प्रश्नचिन्ह. सामना 2 चेंडूमध्ये संपुष्टात येईल का प्रश्नचिन्ह. मात्र 4 चेंडू अद्याप बाकी आहे. थोडासा रिदम चुकलाय गोलंदाजाचं. आणि पंच आपण पाहू शकता अतिशय नामवंत पंच सुरेश आलिमकर, तकदीर आलिमकर, ज्याने एक काळ गाजवलाय. तकदीर म्हटलं की चांगली गोलंदाजी असायची. षटकार 1000 रुपयाचे पारितोषिक झालेले आहेत. महेश भोगरेला 1000 रुपयाचे पारितोषिक.